कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, शेतकरी हिताचे उपक्रम, प्रशासकीय कार्यालयातील उत्कृष्टता आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित शेतीला दिलेल्या चालनेबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार 2023 नाशिक विभागातील विभागीय कक्ष चे तत्कालीन नोडल अधिकारी तथा सध्या छत्रपती संभाजीनगर येथे सहसंचालक म्हणून कार्यरत असलेले सुनील रघुनाथ वानखेडे यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. कृषी विभागातील प्रदीर्घ आणि यशस्वी सेवा काळात सुनील वानखेडे यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अत्यंत प्रभावीपणे जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी यवतमाळ, जालना आणि अहिल्यानगर जिल्हा परिषदेत कृषी अधिकारी म्हणून कार्य करताना शेतकरी हिताचे अनेक उपक्रम राबविले. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकड वडा तसेच सांगली जिल्ह्यातील विटा येथे उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून कार्य करताना कृषी विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यानंतर त्यांनी उपसंचालक म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळत आदर्श गाव योजनेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात मार्केटिंग बोर्ड तसेच इतर प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्येही त्यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात कुलसचिव म्हणून काम करताना विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच नाशिक येथे प्राचार्य रामेती आणि विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे काम पाहिले. त्यानंतर स्मार्ट प्रकल्पाच्या विभागीय कक्षात नोडल अधिकारी म्हणून कार्य करताना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी विकासाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय कृषी सहसंचालक म्हणून कार्यरत आहे. स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी 79 शेतकरी उत्पादक कंपन्यांना मूल्य साखळी विकासाबद्दल मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शासनाच्या विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शेतकऱ्यांना आधुनिक शेती, जलव्यवस्थापन, पीक नियोजन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करून उत्पादन वाढ आणि उत्पन्न वाढ साध्य केली आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुनील वानखेडे म्हणाले की हा पुरस्कार केवळ माझा नसून कृषी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सहकारी आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा. कृषी विभाग हा एकच विभाग असला तरी त्यांच्याशी संबंधित अनेक घटक ज्यामध्ये कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, महावीज, कृषी औद्योगिक विकास महामंडळ, चंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी संबंधित उपक्रम, खासगी उद्योग आणि कृषी संलग्न विभागांना समन्वयाने सोबत घेऊन काम करावे लागते. सर्वांना विश्वासात घेऊन काम केल्यामुळे कामाची गुणवत्ता वाढली आहे, कामे वेळेत पूर्ण झाली आणि त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळाला. ते पुढे म्हणाले, माझ्या संपूर्ण सेवा काळात ज्या ज्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना निर्माण केली, त्यामुळे प्रशासन म्हणून अधिक प्रभावीपणे काम करू शकलोय. या यशाचे श्रेय देताना त्यांनी सांगितले की मला वेळोवेळी वरिष्ठांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. कृषी सचिव, कृषी आयुक्त तसेच विभागातील सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनामुळेच आणि कुटुंबाच्या भक्कम आधारामुळे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता आल्या आहेत. त्यांच्या विश्वासामुळे आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा सन्मान प्राप्त झाला. या पुरस्कारामुळे नाशिक विभागासह संपूर्ण राज्यातील कृषी प्रशासनाचा गौरव वाढला असून कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, विविध संस्था आणि मित्र परिवाराकडून सुनील रघुनाथ वानखेडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.